पितृपक्षात आपल्या पितरांचा आशीर्वाद कसा मिळवायचा आणि कोणत्या दिशेला दिवा लावायचा ज्यामुळे आपले पितर समाधानी होतील। याचबरोबर सर्व प्रकारचे श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान करण्याव्यतिरिक्तही फक्त दिवा लावण्यालाही एवढं विशेष महत्त्व का आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं आणि या संबंधित सविस्तर माहिती चला समजून घेऊया। पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, कारण आतापर्यंत 80% लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नाही। त्यांनी ही लाल सबस्क्राइब बटन नक्की दाबा। पितृपक्ष हा काळ पितरांसाठी समर्पित असतो, त्यामुळे योग्य दिशेला दिवा लावणं हेही अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं। पितृपक्ष म्हणजे काय, तर आपल्या पितरांना आदरांजली वाहण्याचा काळ। या काळात आपण आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळवण्यासाठी श्राद्धविधी करत असतो, त्यांना तर्पण अर्पण करतो आणि त्यांच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करतो। यामध्ये दिशा आणि दिव्याचेही विशेष महत्त्व आहे। भारतीय संस्कृतीत दिशा आणि त्याचं आध्यात्मिक महत्त्व खूप महत्त्वपूर्ण आहे। योग्य दिशेलाच दिवा का लावावा, तर प्रत्येक दिशेला एक विशिष्ट ऊर्जा असते आणि या दिशेला दिवा लावल्यास सकारात्मक परिणाम मिळतात। विशेषतः पूर्वजांच्या आत्म्याची शांती आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी दक्षिण दिशा अत्यंत शुभ मानली जाते। दक्षिण दिशा यमाची दिशा मानली जाते, ज्याचा संबंध आपल्या पूर्वजांच्या आत्म्याशी आहे। आता पितृपक्षात दक्षिण दिशेला दिवा का लावावा, तर पितृपक्षाच्या काळात दिवा लावताना दक्षिण दिशेला लावणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं। हे का करायचं, कारण दक्षिण दिशा पितरांची दिशा मानली गेली। या दिशेला दिवा लावल्यानं पितरांच्या आत्म्याला शांती मिळते आणि त्यांच्याकडून आपल्याला आशीर्वादही प्राप्त होतात। दक्षिण दिशेला दिवा लावायचा असेल तर त्याची योग्य पद्धतही जाणून घ्यायला हवी। पितृपक्षाच्या प्रत्येक दिवशी संध्याकाळी किंवा सूर्योदयाच्या वेळी दक्षिण दिशेला एक तुपाचा दिवा किंवा एक तेलाचा दिवा आवर्जून लावावा। दिव्याजवळ काळे तीळ किंवा थोडे तांदूळ ठेवावे। दिवा लावताना आपल्या पितरांचं नामस्मरण करावं आणि त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करावी। दक्षिण दिशेला दिवा लावल्यानं पितृदोषाचं निवारण होऊ शकतं। कुंडलीतील पितृदोषामुळे येणाऱ्या अडचणी दूर होतात आणि जीवनात समृद्धी आणि शांती लाभते। आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात, आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। शिवाय त्यांची कृपा आपल्या कुटुंबावर राहते, ज्यामुळे सर्वांचं आरोग्य, आर्थिक स्थिती आणि एकूणच समृद्धी वाढते असं म्हणतात। पितृपक्षात दक्षिण दिशेला दिवा लावल्यानं आपल्या मनाला आध्यात्मिक शांती मिळू शकते। पूर्वजांच्या आत्म्याची शांती ही आपल्या आंतरिक शांततेला देखील योगदान देते असं म्हणतात। आता दिवा लावण्यासंबंधित आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत। दिवा लावण्यासाठी दिव्याची वात दक्षिण दिशेकडेच असावी। त्याचबरोबर दिवा नेहमी योग्य वेळेवर म्हणजे सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळी लावावा। दक्षिण दिशेला दिवा लावण्याआधी ती जागा स्वच्छ करावी। अशुद्ध जागी चुकूनही दिवा लावू नये, कारण त्याच्यामुळे नकारात्मक परिणामही होऊ शकतात। दिवा लावल्यानंतर तो स्वतःहून विजेपर्यंत तो जळू द्यावा। तो फुंकून किंवा हाताने विझवू नये, कारण यामुळे पितरांचा अपमान होतो असं म्हणतात। आता पितृपक्षात 15 दिवसामध्ये हेही जमलं नाही तर सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी एक उपाय आवर्जून केला जाऊ शकतो। तो म्हणजे एकतर दक्षिण दिशेला मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा, तो 21 वातींचा असावा, नाहीतर पीठाचा 4-मुखी दिवा तरी आवर्जून लावावा। पीठाचा 4-मुखी दिवा लावण्यासंबंधित एक वेगळा व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेल, शिवाय त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्येही मिळेल। याही व्यतिरिक्त आपल्यावर जर कर्ज असेल किंवा पैशाची चणचण जाणवत असेल तर सर्व पितरी अमावस्येला संध्याकाळी आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये गाईच्या तुपाचा दिवा लावावा। दिवा लावण्यासाठी लाल रंगाची वात वापरावी। लाल रंगाची वात नसेल तर कलाव्याची वात वापरावी। कलाव्याची वात नसेल तर कापसाची वात कुंकवाने लाल रंग देऊन ती जाळावी। दिव्यामध्ये थोडे केसर आणि तीळ टाकावे। असा दिवा ईशान्य दिशेला लावल्यानं आपल्याला कर्जापासून मुक्ती मिळण्यास मदत मिळते आणि आपली आर्थिक स्थिती ही मजबूत होते असं म्हटलं जातं। तर मंडळी, पितृपक्ष हा आपल्या पूर्वजांची कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करण्याचा पवित्र काळ आहे। या काळात दक्षिण दिशेला दिवा लावल्यानं आपल्या पितरांचे आशीर्वाद मिळतात, पितृदोष निवारण होतो आणि जीवनात सकारात्मकता येते। या उपायांचा अवलंब करून आपण आपल्या पितरांचे आशीर्वाद घेऊन आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि शांती सुद्धा आणू शकतो असं सांगितलं जातं। आता पितरांना अर्पण केलेलं अन्न त्यांच्यापर्यंत कसं पोहोचतं, हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो। त्याचं उत्तर गरुड पुराणात आहे। गरुड पुराणानुसार विश्वदेव आणि अग्निश्रव
नावाचे 2 दैवी पूर्वज आहेत। ही दोन्ही दैवी पूर्वज नावे गोत्राच्या सहाय्याने अर्पण केलेल्या वस्तू पितरांपर्यंत पोहोचवतात। आपले पूर्वज जर देव योनीत असतील तर श्राद्धाचं अन्न अमृताच्या रूपात त्यांच्यापर्यंत पोहोचतं। मनुष्य योनीत असेल तर त्यांना अन्नाच्या रूपात, प्राण्यांच्या योनीत असेल तर गवताच्या रूपात, सापाच्या योनीत असेल तर वायूच्या रूपात आणि यक्ष योनीत असेल तर पाण्याच्या स्वरूपात अन्न मिळतं असं म्हणतात। आता आपण बरेच उपाय करतो। दिवा लावतो। दिवा पिठाचा असेल किंवा दिव्याच्या आजूबाजूला ठेवलेले धान्य, यामुळे दिव्याभोवती किड्या मुंग्यांच्या रूपानं आलेले पितर हे खाऊन संतुष्ट होतात असंही म्हणतात। शिवाय सर्व पितरी अमावस्येला विशेष महत्त्व आहे। या दिवशी पिंडदान आणि श्राद्धविधी पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी करतात असं मानलं जातं। म्हणून सर्व पितरी अमावस्येला विशेष महत्त्व आहे। यावेळी पितरांची यथायोग्य पूजा केल्यानं पितर प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद कुटुंबातील सर्व सदस्यांवर पडतो। असं मानलं जातं की सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी दान योग्य पद्धतीनं केलं तर पूजेचे थेट परिणाम पितरांपर्यंत पोहोचतात आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळते। आता अशा परिस्थितीत यावर्षी सर्व पितृ अमावस्या कधी आहे, कोणत्या वेळी पितरांच्या श्राद्ध शुभ मानलं गेलंय, तर भाद्रपद महिन्याची कृष्ण पक्ष अमावस्या तिथी मंगळवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी रात्री 9:39 सुरू होणार आहे। या अमावस्या तिथीची समाप्ती बुधवार दिनांक 2 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:18 असेल। उदय तिथीच्या आधारे सर्व पितरी अमावस्या बुधवार दिनांक 2 ऑक्टोबर रोजी आहे। या दिवशी सर्व प्रकारचे श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान करण्याचं विशेष महत्त्व आहे। पितृदोषामुळे व्यक्तीला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं असं म्हणतात। म्हणूनच सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी पिंडदान केल्यानं पितृदोष बरा होतो। सर्व पितृ अमावस्या हा दिवस सर्वात महत्त्वाचा विधी आहे। या दिवशी पिंडदान, पितरांना तर्पण आणि बरेच विधी केल्यानं पितरांचे आशीर्वाद प्राप्त होतात। यासोबतच घराला सुख, शांती आणि समृद्धीही प्राप्त होते असं सांगितलं जातं। तर पितृपक्षाच्या काळात विशेषतः दक्षिण दिशेला दिवा लावावा, ज्यामुळे पूर्वजांचे आशीर्वादही मिळण्यास मदत मिळेल। याही व्यतिरिक्त ते जमलं नाही तर सर्व पितृ अमावस्येला एक दिवा किंवा पिंडदान तर्पण आवर्जून करावं असं सांगितलं जातं। तर पितृपक्षात आपल्या पितरांचे आशीर्वाद कसे मिळवायचे आणि कोणत्या दिशेला योग्य पद्धतीने दिवा लावावा, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेतली। शिवाय श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान करण्याव्यतिरिक्त फक्त दिवा लावण्यालाही एवढं विशेष महत्त्व का आहे, या सर्वच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील याची खात्री आहे। तुम्ही सुद्धा पितृपक्षात किंवा सर्व पितरी अमावस्येला अशा प्रकारे पितरांसाठी दिवा लावता का? कमेंट करून नक्की सांगा। अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका।